नमस्कार, पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच शेंद्रा MIDC येथे हॉटेल अन्नपूर्णा रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले। अरे यार तुम्ही सरपंच हो आता गडबड आहे तुम्हाला इकडे बा व्हिडिओ काढतो त्यासाठी ना आणि दादा अरे नमस्कार साहेब थँक्यू दादा। मी बाबासाहेब साबळे, वडका माजी सरपंच आणि आता सध्या ग्रामपंचायत मेंबर आहे। तर दिनेश शेळके आमचे पूर्वीपासूनच एक चांगले मित्र आहे आणि त्यांनी आत्ताच एक अन्नपूर्णा बिअर बारचं ओपनिंग केलेलं आहे। त्यांना ह्या व्यवसायामध्ये भरभराटी लाभो आणि त्यांना शुभेच्छा देतो। सर, या भागामध्ये खूप हॉटेल आहेत, परंतु यांचं हॉटेलचं वैशिष्ट्य काय असणार आहे? इथं अनेक थोडंसं माझंही बिअर बार आहेत, माझं परमिट आहे अतुल बिअर बार म्हणून। पण आता अनेक बिअर बार जवळपास शेंद्रा MIDCमध्ये 10-12 बिअर बार आहे, पण 1-2-4 बंद पण पडले काही का त्याला लक्ष नसल्यामुळं किंवा सर्व्हिस येते नसल्यामुळं थोडंसं ते बंद पण झाले। आता यांचं पॉईंटला असल्यामुळं चांगली चालेल अशी अपेक्षा आहे। ग्राहकांना या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही? सर्व्हिस वगैरे चांगला आहे, जागेला स्पेस असल्यामुळं कॉर्नर आहेच आणि हा मोठा रोड असल्यामुळं त्यांना चांगलं यश मिळेल। व शेंद्रा MIDC समस्त कामगार बांधवांच्या उपस्थितीत आज हॉटेल अन्नपूर्णा फॅमिली रेस्टॉरंट बारचं उद्घाटन झालं। या उद्घाटन करण्याचा उद्देश एवढाच होता, शेंद्रा MIDCमध्ये बरेचसे कामगार बांधव सकाळी टिफिन आणत नाही, जेवणाची चांगली फूड क्वालिटी त्यांना अपेक्षित असलेली क्वालिटी मिळत नव्हती। म्हणून आम्ही आमचे मार्गदर्शक सतीश तवर पाटील असतील, सुनील भाऊ दबाडे असतील यांच्या मार्गदर्शनात आपण हॉटेल अन्नपूर्णा रेस्टॉरंट चालू केलं, जेणेकरून चांगल्या गुणवत्तेचं जेवण या ठिकाणी आपल्याला मिळावं। आणि दुसरी गोष्ट, बार करण्याचा हा एक उद्देश होता। MIDCतले बहुतांश कामगार हे MIDCतच वास्तव्याला असल्यामुळं त्यांना कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही। रात्री बेरात्री जाणं, रोड क्रॉस करणं, त्यांच्या जीविताला कुठं धोका निर्माण होऊ नये म्हणून हा बारसुद्धा MIDC भागातच असावा, म्हणून हा उद्देश आम्ही ठेवून सुनील भाऊ असतील आणि सतीश तवर पाटील असतील आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या रेस्टॉरंट उघडण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। या भागामध्ये एवढे हॉटेल रेस्टॉरंट असताना तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार? आमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य जसे आमचे मार्गदर्शक तवर पाटील यांनी सांगितलं का आम्ही फूड क्वालिटी म्हणजे जेवणाच्या गुणवत्तेवर आमचं जास्त लक्ष असणार आहे, त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचं जेवण आम्ही या ठिकाणी देणार आहोत। कोणत्याही हॉटेलचा कुक हा फार फेमस असतो आणि बरेच बाहेरचे पण कुक आणले, तर आपल्या हॉटेलमध्ये कुक लोकलचे का बाहेरचे? आमच्या हॉटेलमध्ये एक आपल्या महाराष्ट्रीयन कुक अविनाश म्हणून आणि एक नेपाळी कुकसुद्धा, आमच्या 2 कुक असे आम्ही या हॉटेलला आवर्जून बोलवले आहेत।
जेणेकरून चांगल्या गुणवत्तेचं जेवणसुद्धा या कामगार बांधवांना या MIDC भागात मिळावं. धावपळीच्या जीवनामध्ये काही लोकांना येऊन जेवण शक्य नसतं, तर पार्सलची व्यवस्था आहे. हो, पूर्ण MIDCमध्ये कोणतीही कंपनी असेल त्या कंपनीमध्ये पार्सलची सुविधासुद्धा आम्ही या हॉटेल अन्नपूर्णच्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून फूड पार्सलची व्यवस्था आम्ही केलेली आहे. कोणत्याही व्यवसाय सुरू करायचा तर त्याला पहिला अनुभव लागतो. तुम्ही या व्यवसायात उतरण्यापूर्वी तुम्हाला काही याच्यातला अनुभव वगैरे आहे? आमचे ह्या व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आमचे जे मार्गदर्शक हे व्यवसायाचा जे अनुभव आहे, आपल्या त्रिमूर्ती चौक आदित्य रेस्टॉरंट आणि बार म्हणून आपले सुनील भाऊ दबाडे यांचा मागील 25-30 वर्षाचा अनुभव आहे. त्यांचा अनुभवाच्या विश्वासावरतीच आम्ही हे हॉटेल अन्नपूर्ण रेस्टॉरंट उघडलेलं. तुम्ही या भागातील नागरिकांना आणि विशेषतः शहरवासियांना काय आवाहन करणार? आम्ही नागरिकांना मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो व्यवसाय आहे प्रामुख्याने कामगार वर्गासाठी आपण इथं MIDC भागात आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे मी कामगार वर्गाला एवढंच सांगू इच्छितो, चांगल्या गुणवत्तेचं जेवण आमच्या रेस्टॉरंटला मिळेल. या हॉटेलची भरभराट झाली तर भविष्यामध्ये काही दुसरं हॉटेल वगैरे याची ब्रँच सुरू करण्याचा विचार हो, आहे? नक्कीच. आपले आदित्य रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद मिळाला, जसे सुनील भाऊ असतील तवर सतीश भाऊ असतील यांच्या मार्गदर्शन ही दुसरी शाखा ओपन करण्याचा निर्णय घेतला. तसेच अधिक प्रतिसाद मिळाला तर जास्तीत जास्त शाखा आम्ही उघडण्याचा प्रयत्न करू. आणि आपलं नाव आणि हॉटेलचा पत्ता सांगा. हॉटेलचा पत्ता हॉटेल अन्नपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट आणि बार, ओकाड स्कूल समोर, शेंद्रे MIDC D सेक्टर 25, शेंद्रे MIDC. धन्यवाद. आज अन्नपूर्ण रेस्टॉरंट आणि बारचं उद्घाटन झालं, काय सांगाल? अन्नपूर्णा रेस्टॉरंट बार फॅमिली बार, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. MIDC परिसर व या भागातील नागरिकांना चांगल्या क्वालिटीचं जेवण, फॅमिलीची जेवणाची व्यवस्था स्वतंत्र आहे, प्लस बार पण आहे. आज सकाळी याचं उद्घाटन कोणाच्या असते? आज सकाळी उद्घाटन आमचं घरगुती उद्घाटन आम्ही केलेलं आहे. फॅमिलीतलेच माणसं होते. आमच्यासोबत राजकीय उद्घाटनाचा काही सोहळा नव्हता. एक मित्रपरिवार सर्व आले होते भेटीला आणि शुभेच्छा द्यायला. या भागातील एवढे हॉटेल रेस्टॉरंट आहे असताना तुम्ही सुरू केले, हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार? हॉटेलचं वैशिष्ट्य इथं फूड क्वालिटी नंबर 1. फूड क्वालिटी, आईस्क्रीम, लहान मुलांची व्यवस्था स्वतंत्र आहे. बारचा आणि फॅमिलीचा याचा कुठलाही संबंध राहणार. या निमित्ताने तुम्ही शहर इथल्या नागरिकांना काय आव्हान? परिसरातील नागरिकांनी, इंडस्ट्रीमधल्या काही बांधवांनी या ग्रामीण भागातील जनतेने एक वेळ जेवणाचा आस्वाद घ्यावा, एक वेळ भेट द्यावी. सर्व सोयीयुक्त असं हे अन्नपूर्णा रेस्टॉरंट आहे. या व्यवसायामध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपला काही अनुभव वगैरे आहे का? याच्यापूर्वी काही रेस्टॉरंट? या इथे व्यवसाय उघडण्यापूर्वी जव्हार कॉलनीमध्ये माझं आदित्य हॉटेल आहे, 2008 पासून सुरू आहे आणि तिथंही नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि तिथंही सगळी क्वालिटी आणि व्यवस्था एकदम उत्तम आहे. इथले जे आचार्य म्हणजे कूक वगैरे राहतील ते आपले लोकलचेच आहे का बाहेरचे? नाही, कुक लोकलचे म्हणण्यापेक्षा आपलं सचिन कुक हे एक्सपर्ट आहेत, स्थानिकच आहे. स्थानिकांना रोजगार या प्राधान्य उपक्रमाने आपण सगळं इथं जो सेटअप लावलेला आहे तो सगळा लोकलचा आहे. आपल्या परिसरातीलच कुक आहेत, परिचयाचे आहेत इथल्या लोकांच्या. पूर्वी त्यांनी ह्या भागातल्या काही हॉटेल्समध्ये काम केलेलं असल्यामुळं कुकचं त्यांची फूड क्वालिटी तर इथल्या परिसरातील नागरिकांना माहीत आहे, परिचित. धन्यवाद.